महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे। मात्र आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे। गेल्या महिनाभरापासून राज्यात अवकाळी पाऊस सुरू असल्याने पिकांचं आणि फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे। आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे। हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे। राज्यातील अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाकडून इशारा देण्यात आला आहे। नुसता पाऊस पडणार नसून या काळात वादळाचा देखील इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे। हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार या काळात महाराष्ट्रात प्रति तास 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे। दरम्यान पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे। सोलापूरसह पुणे, सातारा, औरंगाबाद, अहमदनगर, जालना, बुलढाणा, जळगाव, वाशिम, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून येलो अलर्ट देण्यात आला आहे। मुंबई आणि उपनगराबाबत बोलायचे झाल्यास आजही शहरामध्ये हवामान कोरडं राहणार असून आकाश निरभ्र राहणार आहे। या काळात मुंबईचं तापमान 37°C इतकं राहण्याची शक्यता आहे। दरम्यान दुसरीकडे जरी राज्यात पाऊस पडत असला तरी देखील अद्यापही काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम आहे। वाशिममध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद झाली असून वाशिमचं तापमान 43°C वर पोहोचलं आहे। ब्युरो रिपोर्ट, जम न्यूज इंडिया।